आरोपीची आई शिवानी अग्रवालला आता अटक करण्यात आलेली आहे। अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आईच्या रक्ताचे नमुने घेतल्याची माहिती मिळालेली होती आणि त्या संदर्भातच शिवानी अग्रवाल हिला अटक करण्यात आलेली आहे। अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिला अखेर अटक झालेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पुणे अपघात प्रकरणातली पाहतोय। तर शिवानी अग्रवाल हिचा शोध पोलीस घेतच होते आणि त्यातच अखेर शिवानी अग्रवालला ही अटक झाल्याचं समजतंय। पुणे अपघात प्रकरणातली महत्त्वाची अपडेट। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। खरं तर अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आईच्या रक्ताचे नमुने घेतल्याची माहिती मिळालेली होती आणि त्या संदर्भातच पोलीस आहेत ते शिवानी अग्रवाल यांचा शोध घेत होते आणि अखेर आज पोलिसांनी शिवानी अग्रवाल यांना अटक केलेली आहे। पुणे बिल्डर पुत्र पुरुष अपघात प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट। आणि अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवालला अटक झालेली आहे। अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आईच्या रक्ताचे नमुने घेतल्याची माहिती खरं तर काल समोर आलेली होती। पोलीस तपासात ही माहिती मिळालेली होती आणि शिवानी अग्रवाल आता गुन्हे शाखेच्या ताब्यात आहेत। पोलीस या घटनेची अधिकची चौकशी करणार आहेत। तर पोलीस आज शिवानी अग्रवाल यांची चौकशी करतील आणि याबाबत अजून नेमके काय खुलासे समोर येतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। तर रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप त्यांच्यावर होता आणि त्या संदर्भातच त्यांना ही अटक झाल्याची माहिती मिळते। महत्त्वाची आणि मोठी बातमी। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, पुणे अपघात प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। अत्यंत मोठी घडामोड आहे। बिल्डर पुत्र पोर्शेकार दुहेरी बळी प्रकरणाच्या संदर्भानं जेव्हा गुन्हे शाखेकडून त्याचा तपास सुरू आहे तेव्हा त्यात सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट समोर आलेली होती ती म्हणजे अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले गेलेले होते आणि या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं यापूर्वी डॉक्टर अजय यांना अटक करण्यात आलेली होती आणि आता जे रक्त बदललेलं आहे ते अल्पवयीन आरोपीच्या आईच आहे हे जेव्हा तपासात स्पष्ट झालं तेव्हा गुन्हे शाखेच्या पथकानं शिवानी अग्रवाल जे अल्पवयीन आरोपीची आई आहे तिला अटक केलेली आहे। आज अल्पवयीन आरोपीची चौकशी देखील होणार आहे। तशा पद्धतीचं पत्र बाल न्याय मंडळाकडून गुन्हे शाखेला दिल्यानंतर त्याचा सगळा जो परवानगीचा प्रकार आहे तो देखील पूर्ण झालेला आहे। तिथे अल्पवयीन आरोपीची एकीकडे चौकशी आज होत असताना दुसरीकडे गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आलेली आहे। शिवानी अग्रवाल सध्या गुन्हे शाखेच्या पथकाच्या अटकेत आहे। तपास जो आहे चौकशी जो ती यानंतर होईल, न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। पाहावं लागणार आहे किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते। हो, नक्कीच ज्ञानेश्वर, या चौकशी दरम्यान नेमके काय खुलासे समोर येतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। मोठी आणि महत्त्वाची बातमी।